अहमदनगरच्या विजय संकल्प सभेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोदीपासून ते सुजय विखेंपर्यंत जोरदार टीका केली। पाहुयात त्यांचे संपूर्ण भाषण। गेली 23 वर्ष मी सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करतो। या 23 वर्षात अनेक उमेदवारी अर्ज दाखल करायच्या रॅल्या मी पाहिल्या। या 23 वर्षात अनेक उमेदवारी अर्ज दाखल करून होणाऱ्या जाहीर सभा पाहिल्या। पण आजची नगरची जी अभूतपूर्व रॅली होती आणि आज या ठिकाणी जी सभा होतीये, याचा अर्थ वर्षावर बसलेल्या भविष्यकारालाही विचारायची गरज नाही की नगर दक्षिणचा आणि नगर उत्तरचा निकाल हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महागठबंधनचाच लागणार। हे आजच्या भव्य रॅलीतून आणि सभेतून आपण सर्वांनी दाखवून दिलं। त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले सर्वांचे आभार मानतो। आज पहाटे एक दुःखद घटना घडली। आपल्या सर्वांचे लाडके राहुरीचे नेते, माझे जवळचे सहकारी आदरणीय शिवाजीरावजी गाडे आपल्याला सोडून गेले। मी माझ्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं, राज्याचा विरोधी पक्ष नेता या नात्यानं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो। मी बसल्या बसल्या मागच्या 5 वर्ष आठवतो। 5 वर्षापूर्वी असा जो काळ चालू होता, उमेदवारी अर्ज दाखल करायचं काम चालू होतं। भारतीय जनता पार्टीकडून एक व्यक्ती प्रधानमंत्री पदाचा उमेदवार म्हणून देशभर जाहीर सभा घेत होते आणि आपल्या जाहीर सभेतून या देशातील 125 कोटी जनतेला स्वप्न दाखवत होते। 5 साल पहले इस देश में एक सपनों का सौदागर आया और 125 करोड़ जनता को सपना दिखाया। पहिलं स्वप्न दाखवलं। अच्छे दिन की लोकांनी म्हणायचं आने वाले हैं। 5 वर्षात या अच्छे दिनचं काय झालंय हे आपल्या सगळ्यांना कदाचित माहित असेल नसेल, मला सांगता येणार नाही। पण गावागावात, खेड्यात किंवा शहरातल्या कुठल्याही चौकात एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला अच्छे दिन म्हणला तर एक तर समोरचा व्यक्ती हसतो, नाही तर त्याला नीट हसडतो। खरंय का नाही? या देशाच्या 125 कोटी जनतेला अच्छे दिनच्या नावावर फसवलं। अरे तुम्ही आम्ही आज 5 वर्षात या चेष्टा अच्छे दिनची करतोय ती सोडून द्या। पण 6 महिन्यापूर्वी एका हिंदी न्यूज चॅनलला मोदींच्या मांडीला मांडी लावून बसणारे महाराष्ट्रातले एक दिग्गज नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुलाखत द्यायला गेले। मुलाखत चालू झाली, वार्ताहरांनी प्रश्न विचारले, त्यांनी उत्तर दिले। शेवटी त्या वार्ताहरांनी एक प्रश्न विचारला की नितीन जी, आप बता सकते हैं इस देश में अच्छे दिन कब आएंगे? नितीन जी ने उत्तर दिलं, ते म्हणले अच्छे दिन विच्छे दिन कुछ नहीं होते, उसको महसूस करना होता है। आता केंद्रीय मंत्रिमंडळातला मोदींचा सहकारी जर अच्छे दिनच्या बाबतीत चेष्टा करत असेल तर या अच्छे दिनच्या नावावर देशातल्या 125 कोटी जनतेची मोदींनी केलेली फसवणूक नाही।
अरे नुसत्या आजच्या दिनावर या देशात परिवर्तन झालं नाही. याच मोदी साहेबांनी त्यावेळेस सांगितलं, मैं विदेश जाऊंगा, काला धन लाऊंगा और इस देश के हर नागरिक के खाते में 15 लाख जमा कराऊंगा. या देशातल्या एकाही नागरिकाच्या खात्यावर 15 पैसे सुद्धा जमा झाले नाही. आचारसंहितेपर्यंत काही मोदी भक्त वाट बघून होते. जनधन मध्ये ज्यांनी खातं काढलं होतं, की आचारसंहिता लागेपर्यंत तरी मोदी शेवट का होईना 5-25 हजार तरी सरेल, पण त्यांची सुद्धा निराशा झाली. आता निवडणूक चालू झाली आहे. पुन्हा सपनों का सौदागर महाराष्ट्रात काल येतोय. पुन्हा सपने भारतीय जनता पार्टीकडून दाखवायला चालू झाले. आता 15च्या ऐवजी एखाद्या दिवशी टीव्हीवर मोदी म्हणते की पिछली बार मैंने 15 बोला था, अब कुछ ज्यादा धन हुआ है काला विदेश में जमा, मैं 20 जमा कराऊंगा. आणि एवढ्यावर जर भाजप सेनेचे कोण कार्यकर्ते नेते आपल्या गावागावात मत मागायला आले आणि आता म्हणले की 15च्या ऐवजी आता मोदी 20 म्हणलाय, 20 जमा होणार आहे, त्यांना एवढं सांगा, मोदीचे जमा होतील त्यावेळेस होतील. तू तोपर्यंत निवडणूक होईपर्यंत 4-5 लाख रुपये उसने दे, पुढं बघू. 15 लाखाच्या नावाने या देशाच्या जनतेला फसवलं. अरे त्याच काळामध्ये भाजप आणि शिवसेनेकडून एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ती जाहिरात होती महागाईवर. ज्या वेळेस या देशात खऱ्या अर्थानं महागाईच नव्हती, त्यावेळेस देशाच्या जनतेला असं दाखवलं की या देशात महागाई किती आहे. 125 कोटी जनतेला टीव्ही वरून, वर्तमानपत्रातून, डिजिटल वरून, रेडिओ वरून सांगण्यात आलं, बहुत हो गई महंगाई की मार. अब की बार आता कोणीही म्हणत नाही मोदी सरकार. ज्या वेळेस या देशात 50 रुपये लिटरनी पेट्रोल मिळत होतं, त्यावेळेस हे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे बांडगुळ आपल्याला बहुत हो गई महंगाई म्हणत होते. ज्या वेळेस या देशात 60 रुपये किलोनी डाळ मिळत होती, त्यावेळेस आपल्याला हे सर्वजण सांगत होते बहुत महंगाई हो गई है. ज्या वेळेस या देशात 450 रुपयाला सिलेंडरची टाकी होती, त्यावेळेस भाजप आणि सेनेचे लोक टीव्हीवर बहुत हो गई महंगाई म्हणत होते. आता कसं आहे, 50 रुपयाचं पेट्रोल 81 रुपयावर गेलं. काही महिन्यापूर्वी 95 रुपयापर्यंत गेलं होतं. 450 रुपये सिलेंडर 1000 रुपयावर गेलं. 60 रुपयाची डाळ 125 रुपयावर गेली. जे महागाई थांबवण्याचं स्वप्न मोदींनी दाखवलं, या मोदींनी प्रत्येकी किती लूट केली विचार करा. जर 5 वर्षापूर्वी एखादा मोटरसायकलवाला 50 रुपये लिटरनी पेट्रोल भरत असेल आणि आज या 5 वर्षाच्या काळात आज भाव जर 81 रुपये असेल, तर मोदी साहेबांनी मोटरसायकलवाल्याची दिवसा ढवळ्या रोज 31 रुपयाला नीटनेटकी केलेली आहे. 450 रुपयाचं सिलेंडर 1000 रुपयावर गेला. एका घराला 1 सिलेंडर लागलं. महिन्याला 650 रुपयाची दिवसा ढवळ्या मोदी साहेबांनी तुमच्या घरात लूट केली. तुम्हाला कळू सुद्धा दिलं नाही. महागाई कधी आहे? महागाई आता का महागाई 2014 ला है? पण सपनों के सौदागर ने जो सपना दिखाया, आपण सपनात रंगून गेलो. महागाई नसताना महागाई समजली आणि मोदीला उरावर घेतलं. आज या सभेमध्ये, रॅलीमध्ये असंख्य तरुण मी पाहिलं.
या तरुणांचा उत्साह पाहिला. संग्राम भैयाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आणि आदरणीय पवार साहेबांच्या घोषणा देताना ही तरुणाई पाहिली. 2014ला ज्यावेळेस याच तरुणाईला आम्ही पाहत होतो निवडणुकीच्या काळात, आम्ही विचारायचो या तरुणाईला की 2014च्या निवडणुकीत तुम्ही काय करणार, कुणाला मतदान देणार. त्यावेळेस ही तरुणाई जमिनीवरून 1.5 फूट उड्या मारून म्हणायची हर हर मोदी, घर घर मोदी. दोष त्यांचा नव्हता. एका भाषणात या देशातल्या तरुणाईला सुद्धा मोदींनी स्वप्न दाखवलं की आप मुझे इस देश का प्रधान सेवक बनाओ, मैं हर साल 2 करोड रोजगार का निर्माण करूंगा. आपल्या पोरांना वाटलं की भला माणूस देशाचा प्रधानमंत्री होतोय, वर्षाला 2 कोटी नोकऱ्या मिळणार आहेत, त्या 2 कोटीतली 1 नोकरी मला मिळणार आहे. त्यातली 1 नोकरी मला मिळाली तर माझा छोकरीचा प्रश्न संपणार आहे. आणि छोकरीचा प्रश्न संपला की हम दो हमारे दो, माझ्या घरात अच्छे दिन येणार आहे. आता तीच तरुणाई 5 वर्षानंतर समोर दिसायला लागली आहे. आता त्याच तरुणाईला मी विचारतोय, आता कसं रे? हळू जवळ येऊन कानात सांगतो, भाऊ काय सांगायचं, 5 वर्षात साधी सुईरीक सुद्धा आली नाही. इमानदारीने सांगा, आपण खेडेगावात राहणारे माणसं आहेत, शेतकरी आहेत. आपल्या मनावर हात ठेवून सांगा, खरंच सुईरीक आल्या का? आणि आल्यास तर पहिल्यांदा काय विचारलं, नोकरी नोकरी आहे का? 5 वर्षात नोकरी तर मिळाली नाही. पण या देशाच्या इतिहासात या 4.5 वर्षाच्या काळात या देशात जेवढी बेरोजगारी माजली तेवढी बेरोजगारी कधीच माजली नाही. हे मी नाही सांगत, मोदी सरकारचा एक रिपोर्ट सांगतोय की सर्वाधिक बेरोजगारी या 5 वर्षाच्या काळात मोदी साहेबांच्या कृपेने या देशात निर्माण झाली. हातातलं काम रोजगाराचं आमच्या तरुणाच्या हातातून गेलं. एवढ्यावर नाही, या शेतकऱ्याच्या जातीला सांगितलं, मोदी साहेबांनी युट्यूबवर आणखी भाषण आहेत. मैं किसानों को कहना चाहता हूं, आप मुझे इस देश का प्रधानमंत्री बनाओ, मैं पहले ही मीटिंग में सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार. बघा तुम्ही भाषण, लबाडी करावं तरी किती माणसं. आपण गावागावातले शेतकरी माणसं आहेत. सकाळी जर एखादा माणूस लबाड बोलला तर महिनाभर त्याला आपण शिव्या देतो का नाही. आणि ह्या बाबांनी तर 5 वर्षापूर्वी आपल्या लबाड एवढा बोललाय तरी आणखीन प्रचाराला हे फिरतो म्हणजे कमाल. शेतकऱ्याला सांगितलं कर्जमाफी देतो, 1 रुपयाची केंद्राची कर्जमाफी आली नाही. कर्जमाफी तर सोडा, त्याच भाषणात मोदी म्हणले होते शेतकऱ्याच्या जातीला उत्पादन खर्चावर आम्ही 50% नफा ठेवून हमी भाव काढू. उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही. अरे कापसाचा नाही, सोयाबीनचा नाही, ऊसाचा नाही. आणि सगळ्यात वाटोळ कुणाचं झालं, कांद्यानं तर आपला असा वांदा केला. शेतकऱ्याच्या जातीचं वाटोळ केलं. अरे निसर्गाने जर कृपा केली तर या पृथ्वी तलावर ही एक शेतकऱ्याची जात अशी आहे जी उघड्या आभाळाखाली आपला व्यवसाय करते. दुसरी जात अशी दाखवा जी उघड्या आभाळाखाली कोण व्यवसाय करते. आणि उघड्या आभाळाखाली व्यवसाय करून निसर्गाच्या कृपेवर भावना हीच असते या शेतकऱ्याची की आपल्या काळ्या मातीत 1 दाणा टाकला तर त्याचे लाख दाणे करायचे आणि त्या लाख दाण्यातून लाख जणांचं पोट भरावं, ही प्रामाणिक भावना ठेवणारी शेतकऱ्याची जात या 5 वर्षाच्या राज्यातल्या देवेंद्र आणि केंद्रातल्या नरेंद्र सरकारमध्ये पूर्णपणाने नागावली. काय मिळालं या शेतकऱ्याच्या जातीला? ना कर्जमाफी मिळाली, ना आपल्या शेतीमालाला भाव मिळाला. मिळालंच काही तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, आपलं जीवन संपवलं. जीवनही कसं संपवावं
नांदेडच्या एका शेतकऱ्याने स्वतःचं सरण स्वतः रचलं, सरणावर स्वतः झोपला आणि स्वतःचं सरण स्वतः पिटवून दिलं. असली दुर्दैवी शेतकऱ्याची आत्महत्या या महाराष्ट्रात कधी झाली नव्हती. ती देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदीच्या कृपेने या महाराष्ट्रात शेतकऱ्यावर वेळ आली. बाबांनो, सांगणं आमचं काम आहे. आज हे पूर्णपणाने आपल्याला फसवायला लागले. शेतकऱ्याच्या जातीला जसं फसवलं तसं त्या काळात देशाच्या जनतेला फसवलं. ते म्हणले, आप मुझे चौकीदार बनाओ, चौकीदार. मैं इस देश के तिजोरी की ऐसी चौकीदारी करूंगा कि इस देश के तिजोरी पे कोई भी पंजा नहीं मारेगा. 24,000 गंडून 24,000 कोटी रुपये गंडून नीरव मोदी गेला, हे चौकीदार. विजय माल्या गेला, हे चौकीदार. मेहुल चोक्सी गेला, हे चौकीदार. किती जण गेले. आणि एवढ्यावर काही दिवसापूर्वी सोलापूरला आले होते ताडमानच्या प्रवेशाला मोदी साहेब. आणि तिथं सोलापूरच्या भाषण त्यांचं चालू झालं. मी टीव्हीच्या समोर होतो. मी ऐकू लागलो की मोदी साहेब काय बोलतायत. भाषण चालू असतानाच मोदी साहेब म्हणले, मैं ऐसा चौकीदार हूं जो रात को जागता हूं और चोरों को पकड़ता हूं. मी नीट बघत होतो टीव्हीवर. माग सुभाष देशमुख 2,500 कोटी डाळीत खाल्ल्याला माग बसला होता. आणि हे चौकीदार म्हणजे या चौकीदार नावाचं एवढं ह्यांनी वाटोळं केलंय की मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मुंबईतला मी मुंबईमध्ये एका मित्राकडे एका बिल्डिंग मध्ये भेटायला गेलो. जात असताना लक्षात आलं लिफ्टच्या जवळ गेल्यावर की माझा मोबाईल गाडीत राहिला. तिथं चौकीदार उभा होता. त्या चौकीदारला विचारलं, म्हणलं चौकीदार भैया मेरा मोबाईल गाडी में रह गया, आप जरा ला के देंगे. त्या चौकीदारांनी माझ्याकडे असं बघितलं. ते म्हणला, भैया दो गालियां दो यार, लेकिन मेरे को चौकीदार मत बोलो. म्हणजे स्वतःच कष्ट करून स्वतः इमानदारीने चौकीदारी करून जर या देशाचा प्रामाणिक चौकीदाराला सुद्धा वाटतंय की देशाच्या प्रधानमंत्र्यांनी माझं नाव बदनाम केलंय, तर किती वाईट गोष्ट या देशात चालली याचा विचार आपण करा. हे फसवण्याची ते 5 वर्ष. काल 1 एप्रिल होता. 1 एप्रिल म्हणजे ऐकूही नाही मला जरा. 1 एप्रिल मोदी दिवस आहे असं तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि 6 एप्रिलला भाजपचा स्थापना दिवस आहे. मी काल भाजपच्या एका नेत्याला म्हणलं, मोदीची सभा झाल्यावर कृपा करून इथून पुढं भाजपचा स्थापना दिवस आणि मोदी दिवस एकत्रित तुम्ही एप्रिल फुललाच करा, 1 एप्रिललाच करा, हीच तुमची लायकी आहे. अरे किती येण्यात करावं मर्यादा. काल मोदी साहेब वर्ध्याला आले. वर्ध्याला महाराष्ट्रात आले. विदर्भाच्या मातीत. त्यांना वाटलं 5 वर्षापूर्वी जसे लोक सभेला येतील तसे सभेला लोक येतील. मोदीच्या सभेला लोक आले 15,000. आता मोदी सारख्या माणसाला 15,000 लोक आल्यावर मोदीला राग येणार नाही का? आला. मला वाटलं एक राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून माझ्यासारख्या राजकारणामध्ये काम करणाऱ्या एका तरुण कार्यकर्त्याला असं वाटलं की मोदी महाराष्ट्रात येत आहेत, तर कमीत कमी मोदींच्या 5 वर्षाच्या काळात या महाराष्ट्राच्या जनतेला मोदी साहेबांनी काय दिलं हे सांगतील. आज महाराष्ट्र दुष्काळात आहे. शेतकरी पूर्णपणाने नागवला आहे. मोदी साहेब येतील आणि सांगतील की दुष्काळाच्या परिस्थितीत
मी या ठिकाणी पंतप्रधान म्हणून महाराष्ट्राला एवढी मोठी मदत केली, एक अवाक्षर शब्द सुद्धा या महाराष्ट्राच्या विकासाच्या बाबतीत, देशाच्या विकासाच्या बाबतीत किंवा या दुष्काळाच्या मदतीच्या बाबतीत किंवा शेतकऱ्याच्या हमी भावाच्या बाबतीत, शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या बाबतीत किंवा कांद्याच्या भावाच्या, धानाच्या भावाच्या बाबतीत बोलले नाहीत। मोदी साहेब आले आणि महाराष्ट्रात आले की त्यांना आदरणीय पवार साहेबांची आठवण येते। निवडणुकीच्या काळात मोदी साहेब आले की पवार साहेबांवर टीका करायची आणि निवडणूक संपून मोदी साहेब आले कि म्हणायचे हम तो शरद राव की उंगली पकड़ के राजनीति में आए हैं। अरे वाह मोदी साहेब, तुम्हाला माहीतच नाही, तुम्ही खरं बोललात। पवार साहेबांची बोट धरून तुम्ही राजकारणात आलेलं या महाराष्ट्राच्या मातीत कबूल केला। पर हवा का रुख इस देश में अगर कोई समझ सकता है तो सिर्फ आदरणीय पवार साहब समझ सकते हैं, दूसरा कोई नहीं। आणि म्हणूनच तुमच्या पोटात महाराष्ट्रात आल्यावर का पोटसूळ उठलं आणि पवार साहेबांवर टीका का करावी वाटली? कारण देशभरात आदरणीय पवार साहेबांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व महागठबंधन एकत्र तुमच्या विरोधात असं उभं केलं की तुमचा पराभव निवडणुकीच्या सुरुवातीलाच मोदी दिसला आणि तो महाराष्ट्राच्या वर्ध्यात दिसला, जिथं फक्त तुमच्या सभेला 15,000 लोक होते। आणि तुमच्यासारख्या देशाच्या पंतप्रधानांनी बोलावं काय? बोलावं काय? तुम्ही पवार साहेबांवर राजकीय टीका केली, आम्ही समजू शकतो। अरे याच मोदी साहेबांनी सांगितलं की देशाचे कृषी मंत्री पवार साहेब असताना मला जेवढी गुजरात मध्ये पवार साहेबांनी मदत केली तेवढी आजपर्यंत कुणी केली नाही। आणि इथं येऊन वर्गात खोटं बोलता की पवार साहेबांनी शेतकऱ्यासाठी काही केलं नाही। अरे आजपर्यंत या महाराष्ट्रात नाही, देशातला सामान्य माणूसही मोदी साहेब 5 वर्ष तुम्ही सत्तेत आहेत, पण तुमचा देशाचा कृषी मंत्री कोण आहे हे आणखी देशाच्या जनतेला माहित नाही। आजही कुणाला माहित असेल तर कृषी मंत्री म्हणून फक्त आदरणीय पवार साहेबांचं नाव माहिती आहे, दुसरं कुणाचं नाव माहित नाही। तुम्ही एवढ्यावर थांबला असता तर आम्हाला आनंद वाटला असता। तुम्ही अगदी पवार साहेबांच्या घरापर्यंत गेला। मोदी साहेब, आम्हाला तरी घर आहे, प्रपंच, लेकर बाळ आहे, आम्हाला काय तुमच्या घरापर्यंत यायचं नाही। तुम्ही म्हणता हे सांभाळणं कठीण आहे, पवार साहेबांना ते सांभाळणं कठीण आहे। आता आम्ही म्हणावं का यशोदाबेनला सांभाळणं का तुम्हाला कठीण गेलं? आम्ही हे बोलणार नव्हतो, आम्हाला आमच्या संस्कृतीला पटणार नाही हे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला कळतं। पण काल बोलताना जर देशाचे प्रधानमंत्री या ठिकाणी चुकले असतील तर ईट का जवाब राष्ट्रवादी काँग्रेस पत्थर से देगी। ही लोकसभेची निवडणूक, या नगर लोकसभा मतदारसंघातून दक्षिणच्या उत्तरेकडून प्रहार होता। एखाद्याचा बाल हट्ट पुरवावा समजू शकतो। आपण म्हणतो ना पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोक। तर इथं अरुण काकाच्या पोटी संग्राम सरका सुपुत्र जन्माला आला की ज्यांनी सगळ्या अगेन्स्ट ऑल ऑड ज्याला आपण म्हणतो अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या नगरचा आमदार तर होऊन दाखवलंच,
पण हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमचा संग्राम सुपुत्र या दक्षिण नगरचा खासदार झाल्याशिवाय राहणार नाही. अरे सुपुत्रातला आणि कुपुत्रातला फरक काय असतो? सुपुत्रातला आणि कुपुत्रातला. सुपुत्र म्हणजे संग्राम भैया. अरे आई वडिलांची आज्ञाधारक आहेतच, पण सगळ्यात मोठी खासियत आमच्या संग्राम भैयाची आहे काय? तर ते मायबाप जनतेचे सुद्धा आज्ञाधारक आहेत. आणि असा आज्ञाधारक तुमचा लोकप्रतिनिधी जर निवडून आला तर मला एक विश्वास आहे की महाराष्ट्राच्या कर्जमाफीच्या आंदोलनात ज्या वेळेस या महाराष्ट्राच्या सभागृहात दोन्ही ठिकाणी गोंधळ झाला, राज्याच्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी जे आमदार पहिल्या यादीत निलंबित झाले त्यात संग्राम भैया जगतापांचं नाव होतं. हे तुमच्या आमच्या शेतकऱ्याच्या जातीनं विसरून कसं जमल मला सांगा. राहुलचं होतं, वैभवांचं होतं, सगळ्यांचं होतं. पण इथं मात्र 3 पिढ्या काँग्रेसमध्ये असणारे विरोधी पक्षनेत्यांचे चिरंजीव का म्हणून सुजय नाव ठेवलंय मला माहित नाही. आपण जसं सुपुत्र आणि कुपुत्र म्हणतो, त्या कुपुत्राचं तूच्या ऐवजी घेतलं असतं तर आज सभेच्या विरोधी पक्ष नेत्यावरती सुद्धा ही वेळ आली नसती. पण मला एक लक्षात येत नाही, एक गोष्ट मात्र नितीन गडकरी काल एका सभेत चंद्रपूरच्या बोलले. ते म्हणले हे जे पक्ष बदलू आलेले आहेत आणि तिकीट घेऊन उभे राहिले या सगळ्याला या निवडणुकीत धडा शिकवा म्हणतो. हे मी माझ्या मनाचं बोलतोय का? गडकरी बोलले सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल भाषण तुम्ही बघा. तो रुख कुठं होता? तो रुख कुठं होता? भारतीय जनता पार्टीने सांगावं की इथं आमचं अस्तित्व आहे. महाराष्ट्रात भाजप आणि सेनेचं काय अस्तित्व या निवडणुकीत सांगायचं. कोल्हापूरला सेनेने जे उमेदवार उभा केले संजय मंडलिक, त्यांचे वडील राष्ट्रवादीकडून खासदार होते. हातकणंगले इथं धैर्यशील माने जे उमेदवार उभे केले सेनेने, त्यांच्या आई राष्ट्रवादी काँग्रेसकडनं खासदार होते. या दोन्ही मतदारसंघामध्ये आपण विजय सुनिश्चित करू शकतो. आजची ही अभूतपूर्व सभा सांगते की दक्षिण नगरचा विजय निश्चित करून आपण सर्वांनी शिर्डी मतदारसंघातल्या आपल्या महागठबंधनचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांना सुद्धा विजय या ठिकाणी निश्चित करण्यासाठी जायचंय. ही निवडणूक तुमच्या आमच्या सगळ्यांच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे आणि पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीत आजोबा नंतर नातू दक्षिण नगर मध्ये पडणार आहे हे आता सुनिश्चित आहे. म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे, संग्राम सारखा एक सामान्य तुमच्यात मिसळणारा, हवेत कधीच न जाणारा हेलिकॉप्टर म्हणल्यावर अर्धा आम्हालाही घेता येतील ना, पण हेलिकॉप्टर मध्ये इथले फिरते आमच्या बहीणबाई बी आल्या होत्या त्यांच्या प्रचारासाठी. दो दिवाने हवेतले एक भेटले हेलिकॉप्टर मध्ये फिरणारे. तिथे बोलताना पाथर्डीत बोलेल, काय बोलायचं काका आहे तिथे. आज मी तर काही बोलणार नाही, सगळे एका सभेत नाही, पुन्हा आणखीन एक बऱ्याच ठिकाणी येणार आहे. पण आता निवडणूक ही जनतेने हातात घ्यावी. एखाद्याच्या जर संपत्तीवर एवढा गर्व असेल तर ही निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची त्या संपत्तीच्या गर्वाच्या विरोधातली निवडणूक आहे आणि सामान्य माणसाच्या
आधाराची ही निवडणूक आहे. म्हणून या निवडणुकीत आपण सर्वांनी या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा आणि एक नवा संग्राम या दक्षिण नगर मध्ये आपण दिल्लीच्या सार्वभौम सभागृहात पाठवा. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.